नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 6 नियम सर्वांसाठी हा भाग आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. मुलांनो, दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला अनेक नियमांचे पालन करावे लागते. आता आपल्या शाळेचेच उदाहरण घ्या ना. आपण शाळा शिकत असताना आपल्याला शाळेने ठरवून दिलेले नियम पाळावे लागतात किंवा ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले असेल त्यांनीसुद्धा शाळेचे नियम पाळले असतील. जसे शाळेत व्यवस्थित स्वच्छ गणवेशात उपस्थित राहणे, दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करणे, आपल्याला घरातसुद्धा आईवडिलांनी ठरवून दिलेले नियम पाळावे लागतात. जसे आईला घरकामात मदत करणे, घेतलेल्या वस्तू त्यांच्या जागेवर पुन्हा ठेवणे, झाडांना पाणी देणे, घरातील कपाट आवरणे, दररोज आंघोळ करणे, स्वच्छ राहणे यासारखे नियम घरातही पाळावे लागतात. नियमांच्या पालनामुळे आपल्याला जबाबदारीची जाणीव होते, तसेच शिस्त पालनाची सवय लागते. या झाल्या घरगुती किंवा शाळेच्या नियमांच्या गोष्टी. ज्या समाजात आपण वावरतो तेथेसुद्धा काही नियमांचे पालन करावे लागते. आता या प्रश्नांची उत्तरे सांगा. पहिला प्रश्न आहे, वाहतुकीचे कोणते नियम आहेत? आपल्याला वाहतुकीचे खालील नियम सांगता येतील. जसे वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये, तसेच दारू किंवा अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवू नये, वाहन चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा, रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा, लाल सिग्नल चालू असताना आपण आपले वाहन थांबवावे, तसेच वाहतुकीच्या चिन्हांचे पालन करावे. यासारखे अनेक नियम आपल्याला पाळावे लागतात. आता हे नियम पाळल्याने काय होईल असे तुम्हाला वाटते? वाहतुकीचे नियम पाळल्याने वाहनांची गर्दी होणार नाही, अपघातांचे प्रमाण कमी होईल, तसेच सर्वांना शिस्त पालनाची सवय लागेल. वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात व ते आपण पाळतो. सामाजिक जीवनातसुद्धा प्रत्येकाने काय काय करावे यासाठी काही नियम असतात. प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य काय आहेत हे कळावे यासाठी नियम तयार करावे लागतात. नियमांच्या पालनाने व्यवहारात शिस्त निर्माण होते, त्यामुळे आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो. नियम हे सर्वांसाठी असतात, ते सर्वांना सारखेच लागू होतात. या नियमांपुढे कोणीच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो. नियमांचे पालन न केल्यास किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा होते आणि ही शिक्षा देतानासुद्धा भेदभाव केला जात नाही. अशा प्रकारे समानता हा नियमांचा आधार असतो. आपले सामाजिक जीवन हे नियमांच्या आधारे चालते. हे नियम आपणच तयार करतो, कारण ते सर्वांच्या हिताचे असते. म्हणूनच आपण त्यांचे पालन करतो. समाजासाठी असणाऱ्या या नियमांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात. समाज नियमनासाठी केले जाणारे नियम व निसर्गाचे नियम यात फरक आहे. आता निसर्गाच्या नियमांविषयी पाहू. निसर्गाचे व्यवहार हे निसर्गाच्या नियमानुसार चालतात. ते नियम आपण बदलू शकत नाही. जसे सूर्याचे उगवणे व मावळणे किंवा ऋतुचक्रातील बदल कधी थांबत नाही किंवा आपण ते थांबवू शकत नाही. पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले की पाऊस हा पडणारच असतो, तेव्हा आपण हा पाऊस थांबवू शकत नाही. तसेच गुरुत्वाकर्षणाचा नियम हा कधी बदलू शकत नाही. आकाशाच्या दिशेने किंवा वर फेकलेली वस्तू ही ठराविक अंतरावर जाऊन खाली पडणारच असते. समुद्राची भरती, ओहोटी, चंद्राच्या बदलणाऱ्या कला या सर्व गोष्टी निसर्ग नियमानुसार चालू असतात. निसर्गाचे नियम हे अधिक स्थिर व निश्चित असतात. ते कालबाह्य होत नाही. परंतु माणसासाठी असणाऱ्या नियमात परिस्थितीनुसार, काळानुसार त्यात बदल करावे लागतात. आपल्या देशात इंग्रजांचे राज्य होते तेव्हाचे नियम वेगळे होते, पण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली आणि त्यानंतर समूह जीवनाचे नियमसुद्धा बदलले. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 21 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क होता. 1988 नंतर मतदानाच्या हक्कात बदल करून वर्ष 18 ठरवण्यात आले, म्हणून आज 18 वर्ष पूर्ण असणारी व्यक्ती मतदान करू शकते. आता हे करून पहा. आपल्या पालकांना आणि आजी आजोबांना त्यांच्या वेळेस
शाळेत कोणते नियम होते ते विचारा आणि त्याची नोंद ठेवा. नोंद करताना 3 गट तयार करा. एका गटात आजी आजोबांच्या वेळेस असणारे शाळेचे नियम, दुसऱ्या गटात तुमच्या आईवडिलांच्या वेळेसचे शाळेचे नियम आणि तिसऱ्या गटात तुमच्या शाळेचे नियम लिहा आणि या तिन्ही गटातील नियमांची तुलना करा आणि कोणते नियम बदललेले आहेत व कोणते नाहीत यावर चर्चा करा. मुलांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मुलगा व मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष यांचा दर्जा समान असतो. त्यांना विकासाच्या सारख्या संधी मिळाल्या पाहिजेत. सर्व वयोगटातील व्यक्तींना सकस अन्नाची गरज असते. आता या चित्रातील मुलगी काय म्हणते ते पहा. मुलांइतक्या पोषक आहाराची मुलींना गरज नसते का? आमच्या घरी फक्त भावालाच सकस अन्नाची गरज आहे असं म्हणतात. आता या मुलीच्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल? खरं तर मुलगा मुलगी भेदभाव करणे चुकीचे आहे आणि सकस आहाराचे म्हणाल तर सकस आहाराची जशी मुलांना गरज आहे तेवढीच गरज मुलींना देखील आहे. सकस आहारातून त्यांचे शरीर सुदृढ व निरोगी होते. जर कुठे मुलगा व मुलगी भेदभाव होत असेल तर ते चुकीचे आहे. आता दुसरा प्रश्न पहा. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव आणखी कोणकोणत्या बाबतीत केला जातो असे तुम्हाला वाटते? मुलगा आणि मुलगी यांच्यात शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा भेदभाव केला जातो. असा भेदभाव करणे अन्यायकारक असून मुलींना कमी अन्न देणे किंवा त्यांना शाळेत न पाठवणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. असा अन्याय समाजातल्या अन्य घटकावरही होताना दिसतो. आता हे चित्र पहा. या चित्रात कोणता अन्याय होत आहे असे तुम्हाला वाटते? या चित्रात गरीब माणसाने सावकाराकडून कर्ज घेतलेले दिसते. घेतलेल्या कर्जाचे सर्व पैसे त्याने परत करूनही त्याच्या अज्ञानाचा गैरफायदा सावकाराने घेतलेला दिसतो आणि पैसे देऊनही कर्ज तसेच शिल्लक ठेवल्याचे दिसते. एक प्रकारे सावकाराकडून गरिबाची पिळवणूक होताना दिसते आहे. आता हे दुसरे चित्र पहा. या चित्रात घरकाम करणारी एक स्त्री महिनाभर काम करूनही इतका कमी पगार का देता असे सांगते आहे. या चित्रातसुद्धा काम करणाऱ्या स्त्रीची पिळवणूक होताना दिसते आहे. तिच्या कामाच्या बदल्यात योग्य तो पगार तिला मिळायला हवा. असा कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी नियम करावे लागतात. आता खाली काही नियमांची यादी दिली आहे. त्यातील प्रत्येक नियमांचा काही ना काहीतरी हेतू आहे. तसेच काही नियमांचे अनेक हेतू आहेत. यातील प्रत्येक नियमावर चर्चा करा आणि चांगल्या वाईट गोष्टींची नोंद करा. पहिला नियम आहे सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकावर रात्री 10 वाजल्यानंतर बंदी. या नियमाविषयी आपल्याला माहीतच असेल. एखादी मिरवणूक किंवा गणपती विसर्जनावेळी रात्री 10 वाजल्यानंतर पोलिसांच्या गाड्या आल्याच्या तुम्ही पाहिले असतील. याच नियमाचा हा परिणाम आहे. सार्वजनिक ठिकाणी रात्री 10 नंतर बंदी आहेच, पण शाळा, आरोग्य केंद्र, हॉस्पिटल यांच्याजवळसुद्धा मोठ्याने आवाज करण्यास बंदी आहे. तसे फलक शाळा किंवा दवाखान्याबाहेर लावलेले दिसतात. दुसरा नियम आहे मुलामुलींना मोफत प्राथमिक शिक्षण. भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. RT 2009 कायद्यान्वये मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले. 1 एप्रिल 2010 रोजी हा कायदा भारतात अस्तित्वात आला आणि शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे हे मान्य करणाऱ्या 135 देशांच्या यादीत भारताला स्थान मिळाले. तिसरा नियम आहे निर्माल्य व अन्य कचरा नदीत टाकण्यास बंदी. हा नियमसुद्धा पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य आहे. नवरात्रीमध्ये किंवा गणपती बसल्यावर देवाला लागणारे दररोजचे हार, दुर्वा, फळे किंवा इतर गोष्टी विसर्जनाच्या दिवशी लोक नदीपात्रामध्ये टाकतात. यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे निर्माल्य हे निर्माल्य कुंडीतच टाकणे गरजेचे असते. चौथा नियम आहे कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण. बऱ्याच वेळा आपल्याला बातमीपत्रात याविषयी बऱ्याच गोष्टी वाचायला मिळतात. जसे हुंडा दिला नाही म्हणून सुनेचा छळ किंवा पती-पत्नीतील वाद, सासू-सुनेतील वाद या गोष्टी बऱ्याच विकोपाला गेल्याचे दिसतात. कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण मिळावे म्हणून कौटुंबिक न्यायालयाची स्थापना करून एक प्रकारे महिलांना संरक्षणच दिले आहे. पाचवा नियम आहे बालकामगारांच्या नेमणुकीवर बंदी. या नियमानुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवण्यास बंदी घातली गेली.
जर असे कुठे आढळल्यास सदर व्यक्तीस शिक्षा होऊ शकते. 6वा नियम आहे जंगलतोड व शिकारीवर बंदी. या नियमानुसार अवैधरित्या जंगलतोड व प्राण्यांच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. एक प्रकारे या नियमामुळे सजीवसृष्टीस संरक्षण दिल्याचे समजते. आपल्या जीवनात आपण अनेक रूढी परंपरांचे पालन करतो. आपले आईवडील, आजी आजोबा, नातेवाईक यांचे पाहून आपण त्या परंपरा पाळतो. आपल्या समाजात अनेक चांगल्या रूढी आणि परंपरा आहेत. आपण सण समारंभाचा एकत्रित आनंद घेतो. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून सन्मान करतो. पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या अनेक रीती आपण परंपरेने पाळतो. प्राण्यांविषयी प्रेम व कृतज्ञता व्यक्त करतो. अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आपल्या सामाजिक जीवनात आहेत. असे असले तरी काही रूढी आणि परंपरा मात्र अयोग्य आहेत, समाजासाठी अहितकारक आहेत. उदाहरणार्थ जातीभेद. यामुळे समाजात उच्च नीच अशी दरी निर्माण झाली. त्यामुळे विषमता वाढली. अस्पृश्यता ही सुद्धा एक अमानुष आणि अन्यायकारक प्रथा समाजात होती. स्वतंत्र भारताच्या संविधानाने ही अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली. कित्येक वेळा कायदे करून अशा रूढी परंपरा दूर कराव्या लागतात. आपल्या देशात सतीप्रथा, बालविवाह यासारख्या रूढींवर कायदा करून बंदी घालण्यात आली. जादूटोणा करून लोकांना फसवण्यावर बंदी घालणारा कायदा सर्वप्रथम महाराष्ट्रात करण्यात आला. तसेच लग्नात हुंडा घेण्याच्या प्रथेला कायद्याने बंदी घातली आहे. चुकीच्या रूढी परंपरेमुळे समाजातल्या काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते. त्यांना शिक्षण घेता येत नाही, प्रगतीच्या संधी मिळत नाही, रोजगार मिळत नाही. त्यामुळे गरिबी वाट्याला येते. गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत. त्या दूर केल्या पाहिजेत. तरच आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ शकतो. समाजात समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आवश्यक असतात, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठीही कायद्याची गरज असते. आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो. आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते. आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्ती पुरली पाहिजे. त्यासाठी आपण या साधनसंपत्तीचे जतन केले पाहिजे. ते काळजीपूर्वक वापरायला पाहिजे. मुलांनो, तुम्हाला हे माहीत आहे का? जातीभेद, स्त्री-पुरुष विषमता आणि स्त्री शिक्षणाचा अभाव हे आपल्या समाजातील प्रमुख अडथळे होते. ते दूर करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांना मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी त्यांना मोलाची साथ दिली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले. या सर्व समाजसुधारकांचे कार्य आपल्या समाजात चांगले बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरलेले आहेत. मुलांनो, या ठिकाणी आपला हा पाठ संपत आहे. या पाठातून आपण काय शिकलो ते पाहू. या पाठातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळाली, ते म्हणजे माणसांसाठी असणाऱ्या नियमांमध्ये बदल होतात. तसेच पूर्वीच्या काळी काही नियम हे धार्मिक परंपरा व सामाजिक रूढींच्या स्वरूपात होते. तसेच अनिष्ट व अमानुष रूढी आणि परंपरांच्या विरोधात कायदे केले जातात. यासारख्या बऱ्याच गोष्टी आपल्याला या पाठातून शिकायला मिळाल्या. पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा. धन्यवाद.